मोदी सरकारचा शिंदे सरकारचा गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा गुन्हेगारांना कडक शिक्षा गुन्हेगारांना कडक शिक्षा फाशीची शिक्षा गृहमंत्री साहेब लवकरात लवकर राजीनामा द्या शिंदे सरकारचा या सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय काय सांगणार आपण आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निदर्शन करत आहे सर्व देशामध्ये मणिपूरच्या घटनेपासून तर लगातार आतापर्यंत बदलापूरचं प्रकरण असेल मुंबईचं प्रकरण असेल कोलकात्याचं प्रकरण असेल किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील ओरगावचं प्रकरण असेल भारताच्या संविधानामध्ये कायद्यापुढे सर्व समान असं म्हटलेलं आहे कलम 14 भारतीय संविधानाचं कलम 15 सांगतं स्त्री पुरुष विषमता मानता येणार नाही परंतु या देशावर राज्य करणारे सरकार या देशाच्या सामाजिक संरचनेमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समता आणण्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी कार्य न केल्यामुळे या देशामध्ये दिवसेंदिवस महिलांवर मुलींवर अल्पवयीन मुलीवर सुद्धा आपण बदलापूरचं प्रकरण बघितलं असेल तर केवळ 4 वर्षाच्या मुलीवर असे हे जे मनाला विषण्ण करणारे प्रकार जे घडत आहे याला एकंदरीत ब्राह्मणवादी वर्णवादामधून निर्मित जाती व्यवस्था उच्चता आणि नीचतेचा जो मानसिक विकास ब्राह्मणवादामुळे या देशामधील पुरुषामध्ये झालेला आहे स्त्रींना ते केवळ उपभोगाची वस्तू समजतात कायद्याला घाबरत नाही आणि कायदा अंमल करण्याचा ज्या सरकार राज्य असेल केंद्र असेल किंवा सर्वोच्च स्थानी असलेले राष्ट्रपती असेल हे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नाही म्हणून अशा घटना दिवसेंदिवस देशात घडत आहे आणि आम्ही संविधानवादी असल्यामुळे पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आज देशामधील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या नेतृत्वात त्यांच्यासाठी कार्य करणारे प्रधानमंत्री किंवा त्यांचं राष्ट्रीय मंत्रिमंडळ यांना निवेदन देत आहोत या अत्याचाराला जी व्यवस्था जबाबदार आहे ब्राह्मणवादी पुरुष प्रधान संस्कृती याचा जर तुम्हाला कायम नायनाट करायचा असेल तर या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये समतामूलक विचाराचा प्रचार प्रसार जसं फुले शाहू आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रचार प्रसार करावा लागेल समतेवर आधारित शिक्षण द्यावं लागेल त्याच्याशिवाय महिलांवरील अत्याचार थांबणार नाही ही लांब प्रक्रिया आहे परंतु त्यासाठी तत्कालिक जे अत्याचार करतात महिलांवर मुलीवर स्त्रियांवर त्यांना कडक शासन देण्यासाठी तत्काळ जलद न्यायालयाच्या माध्यमातून विशेष संरक्षण संचालनालयाच्या माध्यमातून कार्यवाही करून असं उदाहरण द्यायला पाहिजे सरकारने हे अत्याचार महिलांवर होत आहे हे जग जाहीर झालेलं आहे मीडियावर आलेलं आहे बातमी प्रसारित झालेली आहे तरी पीएम मोदी किंवा आपले मुख्यमंत्री गप्प आहे याच्यावर आपण काय म्हणणार हे तर त्याच्यासाठी त्यांना जागा करण्यासाठी आम्ही एक निवेदन देत आहोत देशभरामध्ये
पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून देत आहोत की हे जे देशाचं चित्र, विदारक चित्र निर्माण होत आहे, मोदी साहेबांनी किंवा प्रत्येक राज्य सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जनमानस हा रस्त्यावर येईल आणि सरकारला मग सरकार चालवणं मुश्किल होईल. त्या सरकारला आम्ही खाली उतरवण्यासाठी काम करणार आहोत. ह्या आमचा इशारा आहे या निवेदनाच्या माध्यमातून. मी ॲडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष. जो काही निषेधाचा भाग इथे म्हणून इथे उपस्थित झालेला आहोत. तर ठिकठिकाणच्या गावातून, देशातून, राज्यामधून, ठिकठिकाणी कोपऱ्यामधून अनेक अशा महिलांवर, लहान मुलींवर, तरुणांवर, ती स्त्री महिला का असेना, ती महिला वयस्कर का असेना, वृद्ध का असेना, पण अशा महिलांना, मुलींना, लहान बालिकेला देखील इथल्या पुरुष व्यवस्थेच्या काही लोकांनी अजिबात अशा प्रकारे सोडलेलं नाही. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला. अशी गोष्ट आहे की जी आपल्याला शब्दात देखील मांडणं कठीण आहे. ते आपल्याला मांडत असताना आम्हाला स्वतः खुद्द अशा प्रकारे थोडंसं वाईट वाटतं आहे, थोडंसं लाजिरवाणी गोष्ट आहे. तर अशा या लोकांना जास्तीत जास्त जबर अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. जी शिक्षा ऐकून, जी शिक्षा त्यांना झाली, जो दंड झाला ते ऐकून, ते बघून पुढील पुरुषांना जे अशा प्रकारचे गुन्हे करतात, जे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करतात, त्या लोकांना आपण काय करतो याची जाणीव झाली पाहिजे आणि त्यांनी त्या गोष्टीपासून परावृत्त झालं पाहिजे. अशा प्रकारे मला इथे निवेदन देताना सांगावंसं वाटतं की या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या लोकांना इथून हद्दपार केलं पाहिजे. या लोकांना समाजात त्याची अशा प्रकारची दक्षता घेऊन म्हणजे मला असं वाटतं का कडक 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 नाहीये, सर्वांना माहिती काय हे इथं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, आम्हाला असंच वाटतंय की त्यांना अशा प्रकारचीच शिक्षा झाली पाहिजे की त्यांना समाजात मान अशी ताट करून म्हणजे जगता आलं नाही पाहिजे. अशा प्रकारचं निवेदन देऊन मी इथे थोडंसं थांबते. ओके, धन्यवाद.